श्रावण महिन्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी फक्त 2च ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं तरीसुद्धा 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची पुण्यप्राप्ती होते हे तुम्हाला माहिती आहे का? पहिलं आहे उज्जैनचं दक्षिणमुखी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेताना अपार मनःशांती आणि सकारात्मकता याचा अनुभव येतो. निरोगी दीर्घायुष्य मिळतं अशी भक्तांची मान्यता आहे. तंत्र साधनेसाठी सुद्धा हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि इथे प्राचीन काळापासून पहाटे होणारी शिवाची भस्म आरती सुद्धा जगप्रसिद्ध आहे. दुसरं आहे झारखंड येथलं बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंग. बैद्यनाथ म्हणजे वैद्यांचा स्वामी. इथल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर असाध्य रोगसुद्धा बरे होतात अशी भक्तांची मान्यता आहे. तसंच याच ठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असं पण मानलं जातं. म्हणून ह्या ज्योतिर्लिंगाला शक्तिपीठ असं सुद्धा मानण्यात येतं. या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणून या ज्योतिर्लिंगाला कामना लिंग असं पण ओळखलं जातं.